ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन व CSC 2.0 यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित आपले सरकार सेवा केंद्र ह्या प्रकल्पाअंतर्गत कार्यान्वित ERP ॲप्लिकेशन मध्ये केंद्र चालकाने आपल्या केलेल्या कामाची खातरजमा कन्फर्मेशन कसे करावे याबाबत माहिती पुरवणारा व्हिडिओ। सर्वप्रथम https://mh.gov2egov.com हे संकेतस्थळ, या संकेतस्थळास भेट द्यावी। आपले सरकार केंद्र चालकाविषयी सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। संकेतस्थळामध्ये लॉग इन करताना ह्या सूचना पाळाव्यात। लॉग इन करण्यासाठी यूजर लॉग इन या मेन्यूवर क्लिक करा। आता तुम्हाला नॉर्मल लॉग इन आणि DSC लॉग इन असे दोन पर्याय दिसतील। त्यापैकी नॉर्मल लॉग इन या पर्यायावर क्लिक करा। आता तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड अचूकपणे लिहा व लॉग इन या बटनावर क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर प्रोफाइल पेज ओपन होईल, ज्यात तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला 3 मेन्यू दिसतील: माय अकाउंट, ट्रान्झॅक्शन व मेसेज। त्यापैकी ट्रान्झॅक्शन या मेन्यूवर क्लिक करा। आता ट्रान्झॅक्शन या मेन्यूमधील टास्क कन्फर्मेशन हा पर्याय निवडावा, जेणेकरून त्या महिन्यामध्ये तुम्ही केलेल्या कामाची खातरजमा येथे करता येईल। आता तुमच्या समोर पर्याय दिसतील: इयर म्हणजेच वर्ष आणि मंथ म्हणजेच महिना। या दोन्ही जागी तुम्ही ज्या महिन्यातील कामाची खातरजमा करावयाची आहे ते वर्ष आणि तो महिना निवडावा। इथे तुम्हाला परफॉर्मन्स/अवेलेबिलिटी कंप्लायन्स असा रकाना दिसेल। येथे तुम्ही केलेल्या कामाची आणि तुमच्या उपस्थितीची माहिती उपलब्ध होणार आहे। NIC ॲप्लिकेशन्स मध्ये केलेल्या कामाची खात्री करून घेण्यासाठी G2G NIC काउंट ह्या पर्यायातील NIC या निळ्या रंगातील पर्यायावर क्लिक करा। आता तुम्हाला NIC ॲप्लिकेशन्सची यादी उपलब्ध होईल व टोटल काउंट्स या रकान्यात तुम्ही त्या महिन्यामध्ये किती काम केलेले आहे याची संख्या दिसेल। वर्क ॲलोकेटेड बाय ग्रामसेवक या रकान्यात प्रत्येक कामापुढे येस आणि नो असे पर्याय दिसतील। तुम्हाला जर त्या कामाचे रजिस्टर ग्रामसेवकाने उपलब्ध करून दिले असेल तर येस वर क्लिक करा, अन्यथा नो वर क्लिक करा। जर तुम्ही नो वर क्लिक केले असेल तर रिमार्क रकान्यातील योग्य पर्याय निवडा। आता कंप्लीटेड ॲज रिक्वायर्ड ह्या रकान्यात तुम्हाला पुन्हा प्रत्येक कामापुढे येस आणि नो असे पर्याय दिसतील। तुम्ही हे काम पूर्ण केले असेल तरच येस वर क्लिक करा, अन्यथा नो वर क्लिक करा। या पद्धतीने तुम्हाला सादर यादीमधील सर्व पर्याय भरणे अनिवार्य आहे। माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या माहितीचे जतन करण्यासाठी सेव्ह बटनावर क्लिक करा। यानंतर G2G eGram Soft, G2C 1-19 व इतर या पर्यायामधील कामाची खात्री करून घ्यावी। तुमची सेवा केंद्रातील उपस्थिती पाहण्यासाठी अवेलेबिलिटी या पर्यायासमोरील संख्येवर क्लिक करा। आता तुम्हाला उपस्थिती अहवाल दिसेल, ज्यात दिनांक, तुम्ही उपस्थिती नोंदवल्याची वेळ, उपस्थिती नोंदवताना त्या ठिकाणचे GIS कोऑर्डिनेट्स यांची माहिती दिसेल। आता eGram Soft आणि G2G 1-19 सर्व्हिसेस व अन्य सेवांसाठी मंजुरी देण्यासाठी वरील प्रमाणे टप्पे पूर्ण करा। अवेलेबिलिटी या रकान्यात केंद्र चालक किती दिवस उपस्थित होता
याची तपशीलवार माहिती दिसेल. SLA कंप्लायन्स या रकान्याविषयी माहिती घेऊ. आपल्या ग्रामपंचायत केंद्रातील हार्डवेअर संदर्भातल्या तक्रारींचे निवारण झाले नसल्यास ती बाब आपल्याला इथे नोंदवायची आहे. सर्वप्रथम हेल्प डेस्क तिकीट इन्फॉर्मेशन असा पर्याय आपल्याला दिसेल. सदर रकान्यामध्ये हार्डवेअर आणि इतर तक्रारींचे निवारण झाले नसल्यास त्या समोरील चेकबॉक्स अनचेक करा. त्यानंतर ट्रेनिंग कंडक्टेड बाय ASSK-KC असा पर्याय आपल्याला दिसेल. केंद्र चालकाने सर्व प्रशिक्षण कार्यक्रम ठरल्याप्रमाणे घेतले नसल्यास त्या समोरील चेकबॉक्स अनचेक करा. सर्वात शेवटी कन्झ्युमेबल्स अवेलेबिलिटी असा पर्याय आपल्याला दिसेल. आपल्या ग्रामपंचायत केंद्रात रीम म्हणजेच पेपर अँड टोनर ऑफ प्रिंटर उपलब्धतेबद्दल माहिती द्यावी. उपलब्ध असल्यास येस हा पर्याय निवडावा, अन्यथा नो पर्याय निवडून कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत उपलब्ध नाही ते नमूद करावे. आता सर्वात शेवटी इनव्हॉइस स्टेटस अँड कन्फर्मेशन असा पर्याय तुम्हाला दिसेल. हा देयकाला प्रमाणित करण्याचा शेवटचा टप्पा आहे. डिडक्शन रेकॉर्डेड ॲज पर कन्फर्मेशन या पर्यायासमोर तुम्हाला देयकामध्ये किती टक्के कपात होणार आहे हे दिसेल. ही कपात तुम्ही आतापर्यंत भरलेल्या माहितीच्या आधारावर करण्यात येईल. कॅल्क्युलेटेड अँड अप्रूव्ड अमाउंट या पर्यायासमोर तुम्हाला देयकाची अंतिम रक्कम दिसेल. वरील कपाती व्यतिरिक्त केंद्र चालकाच्या मानधनामधून आपल्याला कपात करावयाची असल्यास एक्स्ट्रा डिडक्शन फ्रॉम ASSK-KC अमाउंट हा चेकबॉक्स अनचेक करा. देय रकमेमधून TDS ची रक्कम कपात करण्याची असल्यास 10% TDS डिडक्शन हा चेकबॉक्स अनचेक करा. 10% TDS डिडक्शन हा चेकबॉक्स अनचेक केल्यानंतर आपल्याला TDS अमाउंट आणि देयकाची अंतिम रक्कम पेएबल अमाउंट आफ्टर TDS डिडक्शन समोर दिसेल. यानंतर चौकट दिसेल. देयकाला अंतिम मंजुरी देण्यासाठी ह्या चौकटीवर क्लिक करा. आपल्याला आणखी काही मत नोंदवायचे असल्यास ते कमेंट्स मध्ये लिहा. आपण इंग्रजी किंवा मराठीमध्ये आपलं मत लिहू शकता. देयक प्रमाणित करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी इनव्हॉइस कन्फर्म्ड इथे क्लिक करा. टास्क कन्फर्मेशन लेटरवर सही करून ते अपलोड करण्यासाठी अपलोड साइन्ड लेटर वर क्लिक करा. आता बँक RTGS फॉर्म या पर्यायावर क्लिक करा. इथे आपल्याला अनेक बँकांची नावं दिसतील. आपल्याला ज्या बँकेचा RTGS फॉर्म हवा आहे त्या बँकेच्या नावासमोरील फॉर्म डाउनलोड करावा.